पीताम्बरी औद्योगिक समूह के प्रबंध निदेशक डॉक्टर रविंद्र प्रभुदेसाई को हाल ही में तिलक महाराष्ट्र विश्वविद्यालय पुणे द्वारा डी.लिट की मानद उपाधि से सम्मानित किया गया। इस अवसर पर विभिन्न संगठनों द्वारा उनका नागरिक सम्मान कार्यक्रम आयोजित किया गया। ठाणे के काशीनाथ गानेकर थिएटर में इस कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर वरिष्ठ परमाणु वैज्ञानिक पद्म विभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, विधायक संजय केलकर, विधायक निरंजन डावखरे, चितले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज के श्री कृष्ण चितले आदि मंच पर उपस्थित थे। इस अवसर पर अरुंधति भालेराव ने सम्मान पत्र पढ़ा। साथ ही उपस्थित गणमान्य व्यक्तियों द्वारा डॉक्टर प्रभुदेसाई पर स्मरणिका का विमोचन भी किया गया। नमस्कार, मी रवींद्र वामन प्रभुदेसाई। टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आम्हाला डॉक्टरेट म्हणजे डी.लिट पदवी दिली, त्याच्याबद्दल ठाणे नागरिकांतर्फे हा एक सत्कार समारंभ अरेंज केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण अनिल काकोडकर साहेब, त्याचप्रमाणे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, त्याचप्रमाणे आपल्या ठाण्याचे लाडके आमदार केळकर सर, त्याचप्रमाणे निरंजन डावखरे, ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला। त्याच्यामध्ये सगळे ठाण्याच्या ज्या काही संस्था आपण पीतांबरीतर्फे ज्यांना नेहमी मदत करत असतो त्या तर होत्याच, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, ठाणे जनता सहकारी बँक असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, सॅटर्डे क्लब, त्याच्यामुळे ही जे काही अरेंज करणारी जी सगळी होती की सारथीचे अमोल धर्मे होते, त्याचप्रमाणे आपलं कोपनेश्वर न्यासाचे सगळी मंडळी होती, दाते सर होते, त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला। आणि हे सगळे जे आमच्या अरुंधती भालेराव पण होत्या प्रारंभच्या, तर त्याच्यामुळे सगळ्या संस्था एकत्र आल्या आणि मला असं वाटतं की पुढचा असा आपण कार्यक्रम ठरवतोय की ठाण्यातलं असं जे सामाजिक काम करणारे कोणी असतील त्याला जीवनगौरव पुरस्कार आपण देण्याचं करतोय। तर पुढल्या वर्षीपासून ही योजना आपण अंमलात आणू आणि मला असं वाटतं की ठाणं हे जे सांस्कृतिक ती एक त्याची जपणूक आहे ती या माध्यमातून खूप मोठी होईल आणि सगळीकडे वेगळ्या प्रकारचा एक आनंद। आणि आपण बघतोय की दूरदर्शन किंवा मोबाईलमुळे सगळे लोक जरा एकमेकांपासून बाजूला जात आहेत, त्या मैत्रीचं नातं या अशा कार्यक्रमांमधून नक्की घट्ट होईल आणि उद्योजकांना सुद्धा उद्योग करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळेल। धन्यवाद। पीतांबरीचं आपण बघतोय की आता आमचा जवळजवळ 350 कोटीचा टर्नओव्हर झाला आहे। तर आपण आता ॲग्रो डिव्हिजन असेल, टुरिझम आहे, त्याच्याचप्रमाणे आपली अगरबत्तीची जी डिव्हिजन आहे आणि फूड डिव्हिजन आपण आता नवीन चालू करतोय आणि त्याच्यामधनं खूप मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे आणि सगळ्या लोकांना नुसते फूड प्रॉडक्टच नाहीत पण त्याच्यामध्ये त्यांना आरोग्यवर्धक फूड प्रॉडक्ट देण्याचा आमचा प्रयत्न असेल। आणि या डिव्हिजनचा सुद्धा आम्ही असं ठरवत आहे की प्रत्येक डिव्हिजन आता 100 कोटी टर्नओव्हरची झाली पाहिजे। अर्थात त्याला 10 वर्ष लागू शकतील, पण सगळ्या ग्राहकांचा जे आम्हाला प्रेम आणि जी आपुलकी मिळालेली आहे गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे ती अशीच राहो अशी मी प्रार्थना सगळ्या आमच्या ग्राहकांना करतो। धन्यवाद। सन्मान आजचा जो झाला तो म्हणजे न भूतो न भविष्यती असा झाला की आतापर्यंतचा माझा कुठलाच सन्मान जो होता तो माझ्यासाठीचा असा नव्हता झाला, पण हे डॉक्टरेट मिळाल्याबद्दल आता याच्यामध्ये पीतांबरी, आमचं प्रभुदेसाई परिवार, माझी शाळा, त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, BJP असेल, ह्या सगळ्यांचा सहभाग होता आणि त्यांना सगळ्यांना मिळून हा सन्मान जो झाला तो त्या सगळ्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं। आणि आमचे जे डॉक्टर जयंत बाळाजी आठवले ते आमचे जे गुरुस्थानी आहेत तर त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच केवळ शक्य झालं।